सुंदर लाईन, सुंदर लेंथ धारण केली आहे गोलंदाज प्रदीपनं. धावा आहे 4. आणखीन एक सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर अगदी पाहतच राहिला, काहीच समजलेला नाहीये चेंडू. चेंडूची सांगता मात्र निर्धाव होते. सुंदर गोलंदाजी गोलंदाज प्रदीप करत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल आणि फलंदाज मात्र जागेच थांबून राहतोय. बॅट स्विंग होते मोठ्याने, मात्र चेंडू होते तोट्याने. डॉट बॉल. शेवटचा बॉल, पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. खोदून काढलेला चेंडू आहे डीप मध्ये. लॉंग ऑफच्या सहाय्यानं एकच धाव घेतली आणि दुसरीसाठी धाव करतील का, आणि इथे थोडीशी गडबड झाली, धाव चोरून घेतली. षटकाचे होते सांगता. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत एकूण 6 धावा. सहा धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. सुंदर गोलंदाजी प्रदीप यांची आपण पाहिली. सहा धावा धावफलकावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती बॉलर आहे तयार. अधिक डाकवे राजवीर किंगमेकर 11 संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी. तीन क्षेत्ररक्षक बाहेर. मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफ. 3 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. बॉलर तयार. अधिक एक दमदार स्पर्धा, जोमदार स्पर्धा, अगदी खेळीमेळीचं वातावरण, मैत्रीपूर्वक युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हे डाकेवाडीतले खेळाडू आहेत. हे डाकेवाडी गावच्या भविष्य आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती. अधिक गोलंदाजी मार्क वरती होतोय तयार. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अमित. दुसऱ्या षटकाला आपण करत आहोत सुरुवात. चला, वेळेचं बंधन आहे. टीम राजवीर किंगमेकर 11. आपण वेळ जास्त खर्च करणार नाही आहोत मित्रांनो. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावफलक वाढत राहील. 7 धावा धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर ही स्पर्धा आपण पाहतोय. ब्रॉडकास्ट केली जाते ना. त्यांच्या हातामध्ये बॅट ना बॉल, परंतु या स्पर्धेची संपूर्ण चित्र आमचे कॅमेरामॅन सुंदररित्या रेखाटत आहेत. चेंडू हवेत. मिस टायमिंग आहे आणि इथे मात्र कॅच सुटलेला आहे. एक सिंगल येईल. चेंडू मात्र डी झोन मध्ये ट्रॅव्हल. एक सिंगल येते. पहिलाच बॉल. दीर्घकाळ चेंडू हवेमध्ये होता. जजमेंट थोडंसं फसलं यष्टी रक्षकाचं. दीर्घकाळ चेंडू हवेमध्ये होता. वेळ होता झेल घेण्यासाठी. कॅच सुटलेला आहे. संधी भेटली आहे फलंदाजाला. अमितला भेटली आहे संधी. 8 धावा धावफलकावरती. अमित आणि अमोल मस्कर बंधूंची जोडी. इथे आणखीन एक चांगला बॉल खेळत असताना
सुंदर फटका ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि पॉइंटला खेळलेला चेंडू. टप्पा टप्पा करत चेंडू चाललाय. थोडासा उतार आहे, तीव्र उतार, पण आउटफील्ड थोडीशी खराब आहे. या चेंडूवरती एकूण धावा आहेत 3 धावा. 3च्या मदतीने धावफलक वाढत राहील. धावा होतील एकूण 11 धावा धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रदीप यांची चांगली गोलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये अधिक यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलवरचं असलेलं जडत्व ग्लेझिंग आता रिम्यूव्ह झालंय, पण अजूनही कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. आणखीन एक चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू, बॉडी अटॅक केलाय चेंडूनं. धावांसाठी धावा धाव, सुंदररित्या रनिंग बिटवीन द विकेट. पायाचा वेध जमिनीवरती, कवेत अंबर घेताना हसू आहे ओठांवरती, धाव चोरून नेताना. चोरली धाव आणि वाढवला या ठिकाणी संघाचा भाव. एक धाव महत्वाची आहे. एक चूक महागात पडेल आणि एका चुकीची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळ खेळायचा असेल तर चुकांवरती नियंत्रण ठेवत आपल्याला खेळ सजवावा लागणार आहे. इथे मात्र घुसून खेळलेला बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेगला आहे. क्षेत्ररक्षक त्याला हुलकावणी देतोय की काय चेंडू, पण मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आहे. षटकाची होते सांगता. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत एकूण 15 धावा. आउटफील्ड जर आपण पाहिली तर मित्रांनो, हे क्रिकेटचं मैदान नाहीये. ही डाकेवाडी गावातील शेतकऱ्यांची शेती आहे. या मातीमध्ये मोती पिकतात, परंतु या मातीमध्ये आज खेळ सजत आहे. पण या मातीमध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाहीये सीमारेषेलगत. धावा धावफलकावरती 15च्या घरामध्ये आपण पाहतोय. दमदार स्पर्धा आहे. गावचा अभिमान आणि स्वाभिमान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कायम ठेवत ही स्पर्धा आपण खेळत आहोत. अगदी आपण प्रेक्षक जर पाहिले तर आमचे पांढरी टोपी घातलेले वयोवृद्ध देखील आज त्यांच्या गालावरती हसू आहे. त्यांचा नातू, त्यांचा मुलगा या स्पर्धेमध्ये खेळ खेळत असताना त्यांना त्यांच्या गालावरती हसू फुटले आणि अभिमान वाटतोय. आपली माती, आपला माणूस आणि आपल्या मातीतली आपली हक्काची आणि आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा. 3 यशस्वी पर्वानंतर आपण हे 4थं यशस्वी पर्व खेळत आहोत. श्रीकांत जाधव गोलंदाजी मार्कवरती, फौजी आहेत. विनंती आहे दोन्ही टीमला की आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत. पंच वैभव सर, चला कॉल देऊया, वेळेचे बंधन आहे. क्षेत्ररक्षण आता खुलं झालंय. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटत आहेत. कव्हर आहे, मिड ऑन, बॉलर तयार. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, एका हाताने फटका खेळाय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये एक टप्पा, दुसरा टप्पा आणि चेंडू रिव्हर्स घेर टाकतोय. दोन धावा येतील या चेंडूवरती. 17 धावा धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. श्रीकांत बॉलर तयार. पुन्हा एकदा वेग आहे. टप्पा पडल्यानंतर उचलून घेणारा बॉल. पण मित्रांनो, एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की खेळ खेळत असताना खेळाच्या मोहात एवढंही अडकू नका. आपली जबाबदारी आपण स्वतः घ्या. कारण आपण मुंबई शहरामध्ये सपाट ग्राउंडवरती खेळत नाही. आपण आपल्या गावच्या मातीमध्ये आहे. डोंगर उताराचा आपला प्रदेश आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये आला. इन स्विंग करत चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या झोळीत विसावला. फौजी आहेत. लयातील मनमौजी, पण लाखात एक आमचे श्रीकांत फौजी. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल कानात जवळ गेलाय आणि कानात चेंडूने सांगितले, क्या जनाब कैसा हाल है, एक गेंद तो बहुत बेमिसाल है. सुंदर गोलंदाजी आज प्रभावी केले श्रीकांतनं सर्वांना.
आज अरुणाचल प्रदेशमध्ये ड्युटी सुरू आहे आपल्या फौजींची, पण सुट्टी काढली आहे कारण गाव सगळं एकत्रित येणार आणि मी नाही ही भावना त्यांच्या मनामध्ये खंत देणारी होती. लगेच सुट्टी काढली आणि डाकेवाडी प्रीमियर लीगमध्ये फलंदाजांना सांगितलं मी सुट्टी घेऊन आलोय तर तुम्हाला सुट्टी देणार नाहीये. सुंदर गोलंदाजी, आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय, टाळ्यांचा कडकडाट होतोय. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा होतोय गोलंदाज श्रीकांत यांच्या माध्यमातून. एक चेंडू बाकी आहे, 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आले आहेत आणि जो आक्रमण करणारा बॅट्समन आहे ना अमित, त्याला मात्र विचारात पडलंय. सुंदर गोलंदाजी श्रीकांत यांची, अचूक लाईन, धावा धावपलकावरती आहेत, एकूण 18 धावा. शेवटचा बॉल, खोचता बॉल, यॉर्कर लेनचा चेंडू, रॉकेट लॉन्च केलं पायामध्ये आणि षटकाची होते सांगता. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत 19 धावा. सुंदर गोलंदाजी श्रीकांत यांची आपण पाहिली, अचूक टप्प्याचा भेदक मारा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत, त्याच्यानंतरची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. त्रिमूर्ती फायटर्स आणि डी वॉरियर्स दोन्ही कर्णधार, आपल्याला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. इथे पहिला बॉल, 4थ्या षटकातील शॉट स्क्वेअर लेगला, 2 धावा कंप्लीट आणि आणखीन एक धाव आणि पुन्हा चेंडू घोषांकी क्षेत्रात होतोय ट्रॅव्हल. टोटल धावा येतील 3. पंत वैभव सरांचा इशारा 3 धावांचा, 3 धावा आहेत. थ्रो केला त्यावेळेला आपण 3री धाव घेतलेली आहे. तीन धावा धावपलकावरती पंतांचा निर्णय अंतिम आहे मित्रांनो. चला, पंतांना आपण खेळामधील देव मानतो, देवाचा निर्णय आला 3 धावा. आणि टीमचे आयकॉन गोलंदाजी मार्क वरती बॉलर तयार, आनंद आणि चेंडू हवेमध्ये उडवला, एकच धाव येईल या चेंडूवरती. धावा धावपलकावरती 23 धावा. सुंदर गोलंदाजी आनंद यांची, पहिल्या चेंडूवरती 3 धावा घेतल्या वेगानं कंप्लीट करून. ओव्हरतोडची 1 धाव. मित्रांनो 22 धावा धावपलकावरती आहेत. चला, बॉल लगेच पाठवा, घाई करा, जरा घाई करा मित्रांनो, कारण वेळेचं बंधन आहे आपल्याला सर्वांना. 23 धावा. चला, ओके, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. बरोबर आपल्याला 4 वाजता आज दिवस कंप्लीट करायचा आहे, कारण त्याच्यानंतर हरिपाठाला सुरुवात होते. इथे मात्र ताकदीचा वापर, शॉट आहे प्रॉपर, पण मात्र 1 धाव. मोठा केला होता घाव, आगाज होता, पण मात्र 1 धावेवरती समाधान मानावं लागते फलंदाज अमित यांना. धावा होतील 24 धावा. चौकार षटकारांचा दुष्काळ आपल्याला पाहायला भेटलाय पहिल्या डावामध्ये. राजवीर किंगमेकर 11 आणि आरई फायटर्स, राजवीर कडून चांगली गोलंदाजी राहिली आहे सातत्यानं. प्रदीप अधिक श्रीकांत आणि आनंद सुरू आहेत.
ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, चेंडू पॉइंटला खेळलाय, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू, टप्पा टप्पा करत चेंडू मात्र घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. एकच धाव, पुन्हा एक सिंगल. अमित मात्र सातत्यानं मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत, पण त्यांना कोणताही मोठा फटका भेटलेला नाहीये. एका धावेवरती समाधान मानलं गेले. पवन ऊर्जांचा प्रकल्प, नजरेसमोर भिरभिरणारा वारा आणि सुरू असलेली ही दमदार स्पर्धा. गावच्या एकात्मतेचा उत्सव, एक गाव एक उत्सव. एका क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आज आणि उद्या आपल्याला संपूर्ण डाकेवाडी गाव एकत्रित दिसणार आहे. शरीराचा वेध घेणार चेंडू, थोडासा चेंडू स्लोवर होता, गतीमधील परिवर्तन. एक सिंगल, धावफलक वाढत राहील, स्कोरर आमचे व्यस्त राहतील. धावा 25 होत्या, एक धाव ऍड, 26 धावा धावफलकावरती. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील ही दमदार स्पर्धा सातत्याने आपण पाहत असतो. डाकेवाडी गाव हे मुंबई शहरामध्ये येथील तरुण असतील, ग्रामस्थ आपल्याला पाहायला भेटतात, परंतु या माऊलींच्या पारायणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं गाव आपल्याला गावामध्ये पाहायला भेटतं आणि याचंच निमित्त आम्ही डोळ्यासमोर ठेवून ही दमदार स्पर्धा खेळत आहोत. बॅटची वरची कडा, चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजनला होतो, ट्रायबल. एक सिंगल येते आणि षटकाची होते सांगता. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा, एकूण 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 27 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती, एकूण 4 षटकांचा खेळ कंप्लीट. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. दमदार स्पर्धा आणि आज आपण पाहतोय प्रेक्षक गावातील मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्यांचे आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. बॉलर पुन्हा आहेत श्रीकांत. पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉल, पहिलाच बॉल, नो बॉल दर्शवलाय पंचांनी. फ्री हिटचा बॉल आणि वाईट बॉलचा इशारा आमचे पंच वैभव सरांचा. फ्री हिट कंटिन्यू असेल. पंचांचं बोट पुन्हा गर 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 फिरताना आपल्याला पाहायला भेटतंय. 29 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल आणि चेंडू हवेत हिट केलाय, पण इथे मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चेंडू पुन्हा घोषांकित क्षेत्रात होतो, ट्रायबल. एकच धाव. आज नक्कीच विशाल सर आपल्याला स्ट्रेट रिजन मध्ये कोणतीही फटकेबाजी पाहायला भेटलेली नाहीये. स्क्वेअर लेग आणि कव्हर पॉइंट या 3च विभागामध्ये आपल्याला फटकेबाजी पाहायला भेटले. फार फार तर मिड विकेटला 2-3 शॉट खेळलेत, पण मिड ऑफ आणि मिड ऑनचे क्षेत्ररक्षक आज व्यस्त नाहीयेत. आज सातत्याने मिड ऑफ आणि मिड ऑनचे क्षेत्ररक्षक व्यस्त असताना आपण कित्येक वेळेला पाहिलंय, पण आजच्या या डाकेवाडी प्रीमियर लीग मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक आज निवांत आहेत, मिड ऑफ आणि मिड ऑनचे. धावा धावफलकावरती, एकूण 29 वरती धावफलक पोहोचले. विकेट अजूनही कोणते आलेले नाहीये. 30 धावा, आत्ताची धाव ऍड. 30 रन्स ऑन बोर्ड. बॉलर श्रीकांत तयार. डान्सिंग नॉट अ विकेट. चेंडू हवेत उडवलाय, भिडवला गगनाला आणि इथे मात्र कमाल धमाल करणारा हा येतोय खणखणीत 6 धावांसाठी अफलातून स्ट्रोक. षटकार. बल्ला घुमा, मैदान झुमा. सुंदर बॅटिंग. आता लाईन आणि लेंथ ओळखली. श्रीकांत यांचा टप्पा ओळखलाय. मागच्या षटकामध्ये श्रीकांत यांचा बोलबाला राहिला होता, परंतु त्याच श्रीकांत यांच्यावरती आता हल्ला चढवत आहेत. लाईन ओळखली, दिशा ओळखली आणि सुंदर फटका. डान्सिंग डाऊन टू विकेट. कव्हरला हा फटका खेळा. 6 धावा भेटलेत. स्ट्रेट रिजनला खेळलेला हा चेंडू. धाव घेण्याचा केलेला प्रयत्न
पण इथे फलंदाज होईल धावचीत. पहिला धक्का लागतो टीम आरोही फायटर्सच्या संघाला. पहिला धक्का. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शरद आपल्याला पाहायला भेटतील. शरद नवीन बॅट्समन, पहिली विकेट आली आहे. शरद कशा प्रकारे खेळ करतील आता पाहणं आवश्यक आहे. धावांसाठी जमवाजमव आता तुम्हाला करायचे आहे, कारण आपण चौथं षटक पाहिलं. कंजूस राहिले. शेवटचं षटक आहे श्रीकांत यांचं. अंतिम षटक. सोडून दिला बॉल. पंच वळतील. पंचांचा इशारा डॉट बॉलचा आहे. डॉट बॉल. रिव्ह्यू नाहीये. आपण खूप शफल झालाय. लेग स्टंप वरून चेंडू आलाय. आणखीन एक चेंडू स्लोवर ठेवलाय. गतीतील परिवर्तन. थोडासा चेंडू स्लो राहिला. दुसरीसाठी धावाधाव करत आहेत फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस. चला नवीन बॅट्समॅन आपण या लगेच या. शेवटचा बॉल आहे. बॉलर तयार. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल उंच उडवलाय. कमाल झाली. स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. फलकावरती जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 44 धावांची टीम राजवीर किंगमेकर 11 संघाला. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. टॉस साठी लगेच या. त्रिमूर्ती फायटर्स आणि डी वॉरियर्स कर्णधार. त्रिमूर्ती फायटर्स आणि डी वॉरियर्स कर्णधार आपण टॉस साठी लगेच या. 43 धावा झालेत आणि 44 ची आवश्यकता आहे. चला लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर या. आरोही फायटर्स. आरोही फायटर्स आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. वेळेचं बंधन आहे तुम्हाला. आरोही फायटर्स टीम. आरोही फायटर्स टीम वेळेचं बंधन आहे तुम्हाला. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. शरद दादा लगेच मैदानाच्या आपण ताबा घेणार आहोत. त्रिमूर्ती फायटर्स आणि डी वॉरियर्स टॉसला या. चला लगेच या. 43 धावा झाले. 44 ची गरज आहे. त्रिमूर्ती फायटर्स डी वॉरियर्स आपण टॉस घेणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. खुशखबर. गावातील सर्व महिला प्रेक्षकांसाठी याही वर्षी या ठिकाणी DPL ची मानाची पैठणी अशा 5 साड्यांची लकी ड्रॉ ठेवलेला आहे. तरी स्टेजवरून त्यांनी आपलं कुपन घेऊन जायचं आहे. विष्णू डाकवे यांच्याकडे ते कुपन अवेलेबल आहे. चला माता माऊलींना एक विनंती आहे. विष्णू डाकवे यांच्याकडे कुपन आहेत ते आपण घेऊन जा. DPL चा दुसरा टॉस या ठिकाणी केला जातोय. फौजींच्या शुभासे होतोय टॉस. टॉस कोणी जिंकलाय? टीम डी वॉरियर संघाने टॉस जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आरोही फायटर्स आणि राजवीर किंगमेकर 11 सुरू असलेला सामना आपण पाहतोय. आरोही फायटर्स संघानं पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना 43 धावांचा खेळ केलाय. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. अमित, अमोल आणि
शरद यांची चांगली बॅटिंग आपण पाहिली. त्याला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो, वेळेचं बंधन आहे आपल्याला सर्वांना. टीम क्षेत्ररक्षणासाठी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. चला वेळेचे बंधन आहे. टीम आरोही फायटर्स पंथ वैभव सर आपण कॉल देऊया, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला सामना स्पीडअप करायचा आहे, उशीर करू नका कृपया, आपल्याकडे वेळ ऑलरेडी खूप कमी आहे. नियम मोडू नका अशी सर्वांना विनंती आहे. आपण सर्व सुज्ञ आहात. पंथ वैभव सर 2 मिनिटं थांबा. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग होतोय सुरू. पहिला चेंडू झालाय, एक धाव फलकावरती. मॅचला होते सुरुवात. सुंदर फटका, चेंडू पाठवला हवेत सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू चाललाय
टप्पा पडून सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. आपण थोडस बाजूला बसा, डगआउट मध्ये घ्या जागा बसून. आपण चला डगआउट मध्ये जावा. चेंडू हवेत, आणखीन एक खणखणीत आपलातून स्ट्रोक. तरांचा इशारा डी झोन. एका धावेबरोबर धावा होतील. धावफलकावरती 12 धावा. आनंद आणि शिवाजी यांची दमदार बॅटिंग. एक सिंगल घेतल्यानंतर शिवाजी यांनी आक्रमण चढवायला सुरुवात केली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला, एक षटकार आलाय. तुफानी फटकेबाजी शिवाजी करत आहेत. हा प्रकार बॉल मागे सरकून जागा बडवून खेळण्याचा प्रयत्न, पण इथे चेंडू मात्र निर्धावाला. षटकाची होईल सांगता. वैभव सरांचा इशारा. 2 मोठे स्ट्रोक या षटकामध्ये आले, चौकार आणि षटकार. याच्या मदतीने एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. जिथं कोणते विकेट खर्च केलेले नाहीये. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. आरोही फायटर्स या संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर आपण पाहतोय. संधी दिली आहे. अमित गोलंदाजी मार्क वरती. समोर आनंद आहेत. एक अनुभवांचा साठा असलेला फलंदाज आनंद समोर. अमित आहेत तयार. 12 धावा धावफलकावरती झालेत. चोवीस चेंडूंचा खेळ राहिलाय. 24 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारा वया म्हणून तुम्ही वाट कधी कोणाची पाहू नका. ही मॅच तुम्हाला जिंकायची आहे. तुम्ही फक्त जिंकल्याशिवाय थांबू नका. बॉलर तयार. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील आणि इथे धाव घेण्याचा केलेला प्रयत्न आणि इथे फलंदाज होईल बाद. बाद कोण आहे? पंच. चला फलंदाज बाद. शिवाजी बाद झालेत. पहिलाच चेंडू, पहिलीच विकेट. शिवाजी बाद. विकेटचं पतन. सुंदर रित्या टाकलेला चेंडू. नवीन बॅट्समॅन आदित्य मैदानाच्या आतमध्ये. अधिक डाकवे आहेत तयार. पहिली विकेट आली. शिवाजी धावचीत झाले. नवीन बॅट्समॅन अधिक डाकवे आहेत तयार. धावा धावफलकावरती 12. पहिली विकेट अमितच्या पहिल्याच चेंडूवरती धावचीतच्या स्वरूपात. दुसरं षटक देखील पॉवर प्लेचा आहे. 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर पाहायला भेटतील. चला पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम असेल हे लक्षात घ्या. फुलटॉस बॉल आणि ह्याला फक्त दिशा दिली ऑफ साइडला. एक सिंगल. एका सिंगलच्या साहाय्याने धावफलकावरती एक धाव ऍड केली जाईल, एक धाव वाढवली जाईल.
एकूण धावा 13 या आकड्यावरती. सुंदर खेळ, सुंदर वातावरण, अद्भुत या विश्वामध्ये डाकेवाडीच्या गावामध्ये आज उत्साहाचा सागर निर्माण झालाय. ओहो, दांडी दांडी गुल काठी काढले. विकेटचं पतन. अमित हा लाकूड तोडे आहे आणि त्यानं लाकूड तोडलंय. फर्निचर डिस्ट्रॉय. सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर उचली घेत येणारा बॉल यष्टी केली उद्ध्वस्त. ऑफ स्टंप गॉन झाली. फलंदाज बाद झाले. आनंद आनंद बाद झाले. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावा धावपलकावरती आहेत 13 धावा. प्रदीप आणि अधिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्क्वेअर लेगला खेळलेला चेंडू. एक धाव कंप्लीट. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. 2 धावा आलेत या चेंडूवरती. सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या सोबत आलेली लहान मुलं लहान मुलांची काळजी आपण घ्यायची आहे. चला, ज्यांच्यासोबत लहान मुलं आले त्यांना विनंती आहे सर्वांना की आपण मुलांना मैदानाच्या आतमध्ये जाऊन देऊ नका, कारण बॉल लागू शकतो. धावा धावफलकावरती एकूण 16 धावा. अधिक आणि प्रदीप ही जोडी खेळत आहे. आनंद आणि शिव चेंडू हवेत आहे खेळाडू आणि ते हातातून चेंडू निसटलाय. षटकाची होईल सांगता. दोन धावा कंप्लीट. धावफलकावरती धावा आहेत एकूण 18 धावा. खेळाडू सर्वांना विनंती आहे की आपण खाली या सर्व खेळाडू. आणि आमचे पांढरी टोपी घातलेले मान्यवर, तुमची जागा काका इकडे आहे, तुम्ही इकडे या. आमच्या माता माऊली तुम्हाला देखील विनंती आहे, तुम्ही इकडे या. सर्व खेळाडू आपण खाली या, खाली या मित्रांनो. चला बापू, आमच्या माता माऊली आपण देखील या. या सर्वजण या. चला सर्वजण या. सर्व खेळाडू खाली बसतील. धावफलकावरती धावा एकूण आहेत 18 धावा. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. चला, प्रत्येकाचं नाव घ्यायला लावू नका काका. आपल्या गावची आणि आपल्या अभिमानाची स्पर्धा आहे. चला या काका, सर्वजण या. बाबा या, तुम्ही पण या. आपल्या गावच्या आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे. चला या. महिलांसाठी या ठिकाणी कुपन ठेवलेलं आहे, ते आपण घेऊन जायचं आहे. लकी ड्रॉ
शरद गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल शरद यांचा टप्पा पडल्यानंतर उसळी घेत जाणारा बॉल चेंडूची सांगता निर्धाव. अठरा धावा धावपलकावरती आहेत. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 17 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत जाणारा बॉल आणि हा देखील चेंडू येतोय निर्धाव. शरद मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये कलाटणे आणणारं षटक टाकत आहे. तिसरं षटक इम्पॉर्टंट षटक आहे आणि या षटकामध्ये 2 चेंडू शरद यांनी निर्धाव पैकी केलेत. मोठी उंची, तितकाच मोठा वेग आणि तितकाच मोठा विचार, अचूक टप्प्याचा भेदक मारा. अधिक आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 धावांवरती 2 विकेट परतलेत. सुंदर लाईन, बॅट स्विंग अगोदर झाली आहे आणि टप्पा पडल्यानंतर शरदचा वेध घेणार चेंडू. थोडासा चेंडू स्लोवर ठेवलाय. सुंदर गोलंदाजी शरद करत आहेत. जंग लढी जाती है जीतने के लिए और जीत हासिल की जाती है इतिहास के लिए. पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा इतिहास या ठिकाणी घडत आहे. सलग 3 चेंडू निर्धाव आले शरद यांचे. अचूकता, भेदकता आणि खोचकता आहे. अधिक फलंदाज आणि प्रदीप ही जोडी आहे. प्रदीप स्ट्रायकिंग एंड वरती. बंधू आहेत 2 बंधू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाकडून चूक झाली. चेंडू हातात आला होता, निष्ठून चालला चेंडू हातात लागण्याआधी. तरी आता अमित नका लागू चिंतेच्या नादी. चिंतेत असतील अमित, कारण संधी निर्माण केली होती गोलंदाजानं. चेंडूची सांगता होती निर्धाव. सलग 4 चेंडू निर्धाव केलेत अधिकनं. नावामध्ये अधिक आहे आणि खेळामध्ये कामगिरी देखील अधिक आहे. प्रदीप स्ट्रायकिंग एंड वरती. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय शरद यांची. मोठाचा रडप, तितकाच मोठा वेग. वेग ठेवलाय आणि आणखीन एक चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातातून डायरेक्ट यष्टीवरती आदळला. मागे वळून पाहतो तर काय, अरे रेषा अजून दूर आहे. फलंदाज मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का लागतो टीम आरोही फायटर्स या संघाच्या विरुद्ध खेळत असताना किंग मेकर 11 या संघाला. नवीन बॅटमॅन श्रीकांत फौजी मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललंय. 5 चेंडू झालेत या षटकातील आणि 5 चेंडूमध्ये 1 विकेट देखील आले. पहिले 4 चेंडू निर्धाव. शरद यांची सुंदर आणि अचूक टप्प्याची लाईन ऑफ पिच. गुडलेनचा चेंडू. चेंडू शेवटचा बॉल. बॅटची कडा आणि चेंडू मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र एक सिंगल. सुंदर गोलंदाजी मित्रांनो. शरद यांची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. सर्वांनाच प्रभावित करणारी गोलंदाजी. अचूकता, भेदकता, खोचकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फलंदाजाच्या विचारांच्या पलीकडचे चेंडू. षटकाची होते सांगता. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत एकूण 19 धावा. 12 चेंडूचा खेळ राहिलाय. 12 चेंडू आणि 25 ची गरज. आर्यन स्पोर्टच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा चित्रीकरण केली जाते. तर आमचे वैभव सर आणि रियाज सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. चांगली पंतांची कामगिरी आपण पाहतोय. आरोही टीम तुम्हाला विनंती आहे, वेळेचं बंधन आहे. चला अमित, तुम्हाला वेळेचं बंधन आहे. वेळेची खूप कमतरता आहे. याच्या नंतरचा होणारा सामना आपल्याला पहिला भेटणार आहे त्रिमूर्ती फायटर्स आणि डी वॉरियर्स. डी वॉरियर्सनं टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. डी वॉरियर्स जसा सामना संपेल तसा लगेच संघ आपला मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. गोलंदाजी मार्क वरती अमित आहे तयार. 12 चेंडू 25 ची गरज. वीर तुम बडे चलो, वीर तुम बडे चलो, सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो, निडर तुम डरो नहीं, निडर तुम डटो वही. 12 चेंडू आणि 25 ची गरज. निडर योद्धे लढतायत आणि इथे अमित मात्र लढता लढता पाडतोय सातत्यानं. धावपलकावरती धावा 19 आहेत. 25 ची गरज आहे. 11 चेंडू मध्ये पहिला चेंडू निर्धाव. बॅटची कडा होती, थोडीशी स्निक होती आणि निसटला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून.
बॅट आणि बॉलच्या मध्ये थोडंसं घर्षण झालं होतं की काय. फुलटॉस बॉल आणि इथे चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉपला. एक सिंगल बाईच्या स्वरूपात. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, निर्धाव बॉल. सुंदर गोलंदाजी अमित यांची आपण पाहतोय. पहिल्यांदा आपण पाहिलं बॅटिंग करत असताना. रन रेटचे खूप महत्व आहे कारण आपण लीग्स मॅचेस खेळत आहोत. इथे तुम्ही जर कमी फरकानं मॅच जिंकला तर तुमच्या संघासाठी तितकं फायदेशीर नसेल हे ओळखले आरोही फायटर्स यांनी. त्यांना जास्त डिफरन्स ठेवून मॅच जिंकायची आहे कारण रन रेटमध्ये देखील आपला संघ टॉप ठेवायचा आहे. अमितनं हे ओळखलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये तितकाच खास संपर्क होत नाहीये. एक रन महत्वाचे आहे मित्रांनो. षटकाची होईल सांगता. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा 20. फक्त एकच धाव याही षटकामध्ये अमितनं खर्च केली. अमित कधी आला आणि कधी षटक संपून गेला हे कोणाला समजलं नाहीये. अगदी स्पीडमध्ये अमितचं षटक कंप्लीट झाले. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती बॉलर तयार होतोय टीम आरोही फायटर्स या संघाकडून. शरद पुन्हा गोलंदाजी मार्कवरती. श्रीकांतकडे स्ट्राईक. 6 चेंडूंचा खेळ राहिलाय. 6 चेंडू 24 ची गरज. पहिला चेंडू हवेत आहे खेळाडू आणि इथे मात्र थोडासा मैदानाचा भौगोलिक प्रॉब्लेम अडथळा निर्माण करतोय. क्षेत्ररक्षक स्लिप झाला. 1 धाव कंप्लीट. पाच चेंडू आणि 23 ची गरज. 5 चेंडू 23 ची गरज. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. सुंदर फटका. क्लास होता. कट केलाय बॉल. आहे खेळाडू. टप्पा टप्पा करत चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रिजनला. चला पंचांचा डिसिजन. इथे मात्र लेट पण थेट झाली बॅट आणि बॉलची सीमारेषेची भेट. चौकार. 4 चेंडू आणि 19 ची गरज. 25 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आनंद आणि शिवाजी यांची चांगली बॅटिंग होत होती. दोन्ही खेळाडूंनी जर विचारपूर्वक खेळ केला तर नक्कीच मॅचचं चित्र वेगळं होतं. धाव घेणं गरजेचं होतं का हेच आता दोघे जण विचार करत असतील कारण त्यांना माहिती होतं त्यांच्याकडे क्षमता होती मॅच शेवटपर्यंत घेऊन जाण्याची. ऑफ्टमच्या जो बाहेरचा बॉल. धाव घेण्याचा केलेला प्रयत्न. शिवाजी धावचीत झाले. त्यानंतर आनंद बाद झाले आणि त्याच्यानंतर जसे ओपनिंगचे सितारे बाद झालेत ना तसं मिडल ऑर्डरनं देखील तितकंच खास काही काम केलेलं नाहीये. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये अतिशय कंजूस गोलंदाजी आपण पाहिली. पुन्हा एक ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आहे खेळाडू आणि इथे मात्र पकडला जातोय झेल. शरदच्या नावावरती येते विकेट. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. चौथी विकेट माघारी परतले. अधिक बाद. 19 ची आवश्यकता आहे. डी वॉरियर्स टीम आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. याच्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. डी वॉरियर्स टीम. नवीन बॅट्समन विश्वनाथ. डी वॉरियर्स टीम तुम्हाला कॉल आहे. याच्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घेणार आहोत. चला डी वॉरियर्स टीम आपण मैदानाचा ताबा लगेचच घ्यायचा आहे. डी वॉरियर्स टीम आपल्याला विनंती आहे की आपण थोडे बाजूला व्हा. आणखीन एक चेंडू हवेत आणि यावेळेला खेळलेला चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. 2 धावा या चेंडूवरती. शेवटचा बॉल. धावा आहेत 27.
विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती एक धाव, पुन्हा चौकार, पुन्हा विकेट, पुन्हा डॉट, पुन्हा दुहेरी धाव आणि आता एक विकेट. षटकाचे होते सांगता. एकूण 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा 27 आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं होतं जिंकण्यासाठी. टीम आरोही फायटरच्या संघाने राजवीर किंगमेकर 11 या संघात समवेत पहिल्यांदा चांगली बॅटिंग पाहिली. दुसऱ्या डावामध्ये चांगली गोलंदाजी. शरद आणि अमित यांची चांगली गोलंदाजीच्या साह्यानं या मॅचचा विजेता राहिलाय संघ टीम आरोही फायटर्स. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅचचा सुपर डुपर सुपर हिरो राहिलाय, ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजी करत स्वतःच्या कामगिरीनं या मॅच मध्ये
चला आपण दोन्ही टीमला विनंती आहे की आपला 12वा खेळाडू इथं पाठवा. ज्यांचा 12th मॅन नसेल पंच त्यांना आपण लगेच 2 धावांची पेनल्टी देणार आहोत. कृपया मित्रांनो ऐका. मित्रांनो शांतता राखा, शांततेचं सहकार्य करा. मॅचला आपण करत आहोत सुरुवात. दोन्ही टीमचा 12th पण आमच्यापर्यंत पाठवा. टीम त्रिमूर्ती फायटर्स आणि डी वॉरियर्स. मॅचला होते सुरुवात. ओपनिंगची पेर मैदानाच्या आतमध्ये वैष्णव आणि कृष्णा आणि बॉलिंग साठी बॉलर आहेत तयार नितीन. डी वॉरियर्स बॉलिंग करते. नितीन गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. डाकेवाडी प्रीमियर लीगचा थरार. दुसरी मॅचला होते सुरुवात. बॉलर तयार. पहिलाच बॉल. पहिला चेंडू निर्धाव. डॉट बॉल चेंडूची सुरुवात होते. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. डी वॉरियर्स टीम तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमचे वैभव सर दर्शवत असताना आपण पाहतोय. वैभव सर, रियाज सर अक्षरशः अंगातून घामाचे पाठ वाहत आहेत, परंतु खेळाडूंची वाट योग्यरित्या दर्शवत असताना आपण हे 2 पंच पाहतोय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत जाणारा बॉल. सुंदर लाईन. 1 बाउन्स. वॉर्निंग दिली आहे वैभव सरांनी. डॉट बॉल. एक सिंगल धावपलकावरती ऍड आहे. दुसरी मॅच डाकेवाडी प्रीमियर लीगचा थरार. त्रिमूर्ती फायटर्स डी वॉरियर्स. बॉलच्या टप्प्याजवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन आणि लेंथ आता खूप बाहेर आहे. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा पंच वैभव सरांचा. धावा धावपलकावरती वाढत राहतील. 2 धावा. पहिला चेंडू व्हाईट डॉट, नंतर व्हाईट, पुन्हा डॉट, पुन्हा व्हाईट. तिसरा बॉल. फक्त डिफेन्स केलेला चेंडू. फ्रंटफुट वरती आले, डिफेन्स केलं सुंदर रित्या. धाव कंप्लीट. 3 धावा धावपलकावरती. धावपलक वाढत राहते. 3 धावा धावपलकावरती आहेत. सुंदर स्पर्धा. गावच्या एकतेचा आणि अभिमानाचा उत्सव आपण पाहतोय. डाकेवाडी प्रीमियर लीगचं पर्व 4. टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. बरोबर मिडल स्टंपच्या आतमध्ये घेतलाय चेंडू. अपील केली होती पंतांच्याकडे. एक सिंगल येईल. पुन्हा 4 धावा धावपलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू राहिलेत. चेंडू हवेत. हेलिकॉप्टर उडवलंय. डीप मध्ये आहे मिड विकेट आणि हाताला चटका देत चेंडू मात्र निष्ठून चालला हातातून. कॅच पकडणं गरजेचं होतं. कॅच पकडा, मॅच पकडा. पुन्हा एक सिंगल. 1 रूपांतर दुसरी धावेत. कॅच सुटल्यानंतर 2 धावा आलेत. 6 धावा धावपलकावरती. पाय पकडलेत. सुंदर गोलंदाजी. अगदी वेग होता. उंचीचा चांगला फायदा आणि षटकाची होईल सांगता. एका षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहे टीम त्रिमूर्ती फायटर संघाची. धावा 6 धावा. कोणती विकेट खर्च नाही. वैष्णव आणि कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. 6 धावा धावपलकावरती आहेत. डी वॉरियर्स संघाकडून दुसरे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर आहेत तयार. कृपया मित्रांनो विनंती आहे की थोडंसं आपण शांत राहूया, शांततेचं सहकार्य करूया, कारण स्पर्धा डाकेवाडी गावच्या एकात्मतेचा उत्सव म्हणून या स्पर्धेकडे आपण गेले 3 वर्ष झालं पाहतोय. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत येणारा बॉल. चेंडूची सांगता मात्र निर्धाव येते. संतोष यांची सुंदर गोलंदाजी.
चेंडू हवेत आणि ते चेंडू हवेत उंच उडवलाय आहे खेळाडू डीप मध्ये मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू उतरला. पहा मैदानाच्या आतमध्ये काय होतंय. धरपकड इकडून तिकडून तिकडून इकडे चेंडू उड्या मारतोय आणि इथं पंचांचा इशारा. 2 धावा. 2 धावा आहेत. 2 धावा. शॉट आहे. 1 धाव. 1 शॉट 2 धावांनी धावफलक वाढत राहील. 10 धावा धावफलकावरती. 1 धाव शॉट आहे. घार उडती अवकाशी लक्ष तिचे पिलापाशी आणि पंतांचं लक्ष सातत्यानं सीमारेषेजवळ आहे. ऑन साइडला खेळलेला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिंगल येईल. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. 1 धाव धावफलकावरती वाढत राहील. धावफलकावरती 11 धावा. 4 षटकांचा 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5 षटकांचा सामना आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो या षटकामध्ये. संतोष यांची कोणताही मोठा फटका येऊन दिलेला नाहीये. स्लोवर चेंडू ठेवलाय. थोडीशी गती कमी केली आहे. वेग थोडासा मंदावला या चेंडूवरती. फलंदाज मात्र जागीच उभा राहिला. डॉट बॉल पुन्हा येईल. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. ब्लॉकल होल्ट यॉर्कर चेंडू फक्त खोदून काढला या चेंडूला आणि 1 धाव ऍड होते. 2 षटकांची सांगता होते. धावफलकावरती धावा एकूण आहेत 12 धावा. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 12 धावा धावफलकावरती. 12 चेंडूमध्ये 12 धावा बनवलेत. तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करत आहोत. गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच षटकामध्ये नितीन होते तेच पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. चला पाणी घेऊन जा. लगेच जावा मित्रांनो पाणी घेऊन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार आलाय. अमित मस्कर यांना आपण पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच जर्सी वितरण करत आहोत. माननीय आदरणीय तानाजी भाऊंच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरण करत आहोत. आणि इथं मुख्य आमचे मान्यवर अगदी मनमुरादपणे स्पर्धेचा आनंद घेत होते, परंतु त्यांच्या आनंदामध्ये विरजण टाकणारा हा फटका होता. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे. व्हाईट बॉल. पंच वैभव सरांचा इशारा. 2 चेंडूचा खेळ झालाय. 20 धावा धावफलकावरती. चेंडू हवेत, पण पुन्हा घोषांकित क्षेत्रात चेंडू होईल ट्रायव्हल. धावा धावफलकावरती 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत.
नितीन यांची सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये होती, पण मात्र दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती वैष्णव यांच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक षटकार आला. या षटकामध्ये एक पुढचा बॉल नितीन तयार. खुदचा बॉल सुरेख लाईन आहे. ही लाईन ही लेंथ अगदी फलंदाजांना जागीच उभं करून ठेवते आणि उभं केलंय. निर्धाव बॉल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये बॅटिंग चांगली झाली, परंतु दुसऱ्या डावामध्ये तितकीच खास बॅटिंग झाली नाहीये. राजवीर किंगमेकर 11 यांच्याकडून टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि ते गडबड झाली. पुन्हा धाव चोरली. एक धाव येते. धावा धावपलकावरती होतील 22 धावा. शांत संयमानं खेळ सुरू आहे. 22 धावा धावपलकावरती. वारा देखील येतोय. सुसाट वारा देखील आहे आणि वारा देखील आज गाणं गात आहेत. डाकेवाडी प्रीमियर लीग पर्व 4थ्याचं चौकार षटकारांची माळ लावूया आणि इतिहास घडवूया अशी स्पर्धा आहे. डाकेवाडी प्रीमियर लीगचं निमित्त पर्व 4था आहे. चेंडू हवेत उंच उडवलाय आणि इथे मात्र चेंडू पाठवलाय कव्हर पॉइंट रिजनला. डीप मध्ये आहे खेळाडू. सहा चेंडूंचा खेळ झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावपलकावरती धावा एकूण आहेत 24 धावा. 24 धावा धावपलकावरती. सुंदर गोलंदाजी राहिली होती नितीन यांची पहिल्या षटकामध्ये, परंतु थोडंसं महागड षटक राहिलं नितीन यांचं तिसरं. कृष्णा आणि वैष्णव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 23 24 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4थं षटक हाताळण्यासाठी बॉलर आहेत तयार. विशाल तयार. बॉलर विशालच्या समोर वैष्णव. मात्र पहिलाच बॉल थोडासा मागे सरकला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु विशाल यांचा राऊंड द विकेटचा मारा काहीच समजलेला नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतोय. खोदून काढलाय बॉल. फटका सुंदर खेळलाय आणि चेंडू चाललाय टप्पा 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 करत. 1 बाउन्स 2 बाउन्स अलॉंग द ग्राउंड. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा भेटतील या चेंडूवरती. चौकार. 28 धावा धावपलकावरती. धावपलक सातत्यानं वाढत राहिले. बॅटिंग होते. वैष्णवकडून अफलातून स्ट्रोक आलाय. चौकार. एक षटकार देखील मागच्या षटकामध्ये वैष्णवनं खेळलाय. आज करायचं आहे. जिंकायचं असेल तर ही बॅटिंग ही लाईन खेळणं गरजेचं आहे. स्लोवर बॉल. सुंदररित्या टप्पा पडल्यानंतर स्विंग होणारा चेंडू. पंचांच्याकडे लाऊड अपील केली होती, परंतु अंपायरने अपील फेटाळली. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. तिसरा. मंदगतीनं सुरुवात होते. बॉलच्या टप्प्याजवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दूर ठेवला बॉडीपासून, परंतु खूप बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. गोलंदाज देखील चालाक आहे. फलंदाजानं जागा सोडली हे ओळखलं. लगेच टप्प्यातील बदल. थोडासा चेंडू बाहेर ठेवला, कारण जर चेंडू लाईन वरती राहिला असता तर वैष्णवनं आक्रमण चढवलं असतं हे ओळखलं त्यानं. ऑन साइडला खेळलेला चेंडू आहे खेळाडू आणि पहिला धक्का लागतोय वैष्णवच्या स्वरूपात. त्रिमूर्ती फायटर्स या संघाला फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिली विकेट माघारी परतले. नवीन बॅट्समन वैष्णव यांची जागा भरून काढण्यासाठी विकास. नवीन बॅट्समन विकास तयार.
पहिलाच बॉल विकास यांच्या बॅट पासून दूर जाणारा बॉल वेगाने फेकी केली आहे आणि इथे मात्र बॉल कलेक्शन करण्यामध्ये थोडीशी गडबड. गोलंदाज रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, रचनात्मक कलात्मक खेळण्याचा प्रयत्न. षटकाचे होते सांगतात. एकूण 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत एकूण 30 धावा. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी डी वॉरियर संघाकडून बॉलर होतोय तयार. डी वॉरियर संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय यशस्वी करत असताना आपण पाहतोय. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. 30 धावा धावफलकावरती आहेत. स्वराज या, आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. बाबांच्या पासून पुढा घ्या आणि स्पर्धेचा आनंद घ्या. ऑन साइडला खेळलेला बॉल दिलीप गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळत आहेत. एक सिंगल येते 31 धावा धावफलकावरती. विष्णू डाकवे यांच्याकडे महिलांसाठी पैठणीचे लकी ड्रॉ चे कुपन आहेत. महिलांना विनंती आहे की आपण त्यांच्याकडे कुपन आपण ठेवले त्यांच्याकडून कुपन घेऊन जा. प्रति कुपन 25 रुपये आपण जमा करायचे आहेत आणि आपण कुपन घेऊन जा. चेंडू हवेत उडवलाय. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. दे दणादन दे दणादन दे दणादन. आपला फटका भरवणामध्ये लागतोय. 440 चा झटका आणि या चेंडूच्या साह्यानं धावफलकावरती धावा होतील एकूण 36 धावा. 36 ऑन द बोर्ड. धावा धावफलकावरती 36 ऑन द बोर्ड. सुंदर बॅटिंग होते विकास यांची. विकास यांची झकास बॅटिंग. मोठा सरळ बॉलर तयार. फटका फसलाय. चेंडू हवेत. पॉइंटचा खेळाडू त्याच्याकडे पाहतोय परंतु इथे मात्र वाऱ्यानं फसवलं क्षेत्ररक्षकांना. अंदाज लागून दिला नाहीये वाऱ्यानं चेंडूचा. 2 धावा पुन्हा भेटतील. 2 धावफलक पुन्हा वाढत राहील. 38 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू राहिलेत. 38 धावा धावफलकावरती टार्गेट सेट करणार हे 3 चेंडू विकास खेळत आहेत. मागे सरकले. चेंडू हवेत. निष्ठून चालला चेंडू हातात लागण्याआधी. तरी आता नका लागू चिंतेच्या नादी. क्षेत्ररक्षकानं जेल सुटल्यानंतर 2 हात कपाळावरती मारून घेतले. अरे च्या निसटला. बाबूनं चेंडू काबू केला नाही. बाबूनं जवळजवळ 2 झेल सोडलेत. चेंडू येतोय निर्धाव. शेवटचा बॉल. धावा आहेत 39. चेंडू हवेत आणि चेंडू पाठवलाय पुन्हा घोषांकित क्षेत्रात. एक सिंगल येईल या चेंडूवरती. एका सिंगलच्या साह्यानं एकूण धावा होतील 40 धावा. जिंकण्यासाठी डी वॉरियर्स संघाला 41 धावांची आवश्यकता आहे. 41 धावांची गरज आहे. टॉस केला जाईल. चांगभलं 11 आणि पूर्वी स्ट्रायकर्स. चांगभलं 11 आणि पूर्वा स्ट्रायकर्स. आपण दोन्ही कर्णधार टॉस साठी लगेच या.
किंग मेकर 11 टीम पूर्वा स्ट्रायकर्स आणि चांगलं 11 टीम दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या मुख्य व्यासपीठाच्या समोर. चांगलं 11 आणि पूर्वा स्ट्रायकर्स. शिवाजी अरे इकडे बसा खुर्चीवर बसा इकडे ये इथे बस आधी घे. मान्य आदरणीय साळुंके साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस घेत आहोत. चांगलं 11 आणि पूर्वा स्ट्रायकर्स. बापू मोबाईल ठेवा खाली. बापू दाखवू नका टॉस दाखवू नका असं करा. कॉल कोणाचा असेल? चांगलं 11 चा कॉल. प्लीज सर स्विंग द कॉइन. काटा छापा पडलाय. नाणेफेक जिंकले पूर्वा स्ट्रायकर संघाने डिसिजन पेंडिंग ठेवलाय. चला मित्रांनो, विनंती आहे कृपया शांतता राखा, शांततेचं सहकार्य करा. आपल्या गावच्या आणि आपल्या अभिमानाची ही स्पर्धा आपण खेळतोय, पाहतोय आणि या स्पर्धेच्या आनंदामध्ये आपण न्हावून जातोय. मॅचला आपण करत आहोत सुरुवात. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा बनवलेल्या आहेत. 40 धावा जिंकण्यासाठी 41 धावांचा पाठलाग टीम डी वॉरियर्स करत आहेत. शांतता राखा, शांततेचं सहकार्य करा. आपण मॅचला करूया सुरुवात. संतोष बॅट्समन आणि वैष्णव बॉलर कर. नितीन आणि संतोष बॉलर खाली वैष्णव कर. बॅटिंगसाठी ओपनिंगची पेअर. वैष्णव गोलंदाजी मार्क वरती. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. नवीन बॉल वरती आहे. ग्लेझिंग बॉल वरती आहे जडत्व आणि वैष्णव गोलंदाजी मार्क वरती होतोय तयार. एक गावचा उत्सव आणि गावच्या एकात्मतेची ही स्पर्धा. तरुणांच्या स्वप्नांना दिशा आणि पंखांना बळ देणारी ही स्पर्धा मॅचला होते सुरुवात. बॉलर तयार. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. वैभव सर पंच, रियाज सर पंच आपण पाहतोय. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर लेग स्टंप वरून चेंडू विसावतोय. पहिला चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल. सुरेख लाईन. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेला आपण पाहतोय. डीप मिडॉन आणि मिड विकेटच्या साह्याने बॉलर आहे तयार. आणखीन एक सुंदर चेंडू. कडक बेधडक गोलंदाजी वैष्णव यांची. दुसरा बॉल देखील येतोय निर्धाव. बॅकवर्ड पॉइंट. कव्हर. सिली मिड ऑफ. मिडॉन च्या साह्यानं गोलंदाज तयार. स्लोवर बॉल. स्लोवर चेंडू. गतीतील परिवर्तन. चकवा दिला आणि इथे चकवा खात पहिला धक्का. फलंदाज बाद. धाव घेण्याचा केलेला प्रयत्न. मैदानाचा भौगोलिक प्रॉब्लेम. बांधावरती चेंडू आदळला आणि बॅक ऑफ द बॉलर. सरळ चेंडू गोलंदाज वैष्णव यांच्या हातात विसावला आणि वैष्णव यांनाही शालाकीनं विलंब न करता फलंदाज चले जाऊचा इशारा. नितीन बॅक टू दी पवेलियन.
पहिला धक्का लागतोय नितीन यांच्या स्वरूपात. ज्ञानेश्वर नवीन बॅटर. टप्पा पडल्यानंतर उतरी घेणारा बॉल. लाऊड अपील केली आहे परंतु पंचांनी सांगितले ना मुन्ना ना, बैट और बॉल के बीच कोई संपर्क नहीं. बिंदी गेंद डॉट बॉल. अगदी शांत ठेवले वैष्णवनं. टप्प्यातील अचूक बदल आणि अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर गोलंदाजी वैष्णव यांची. पहिल्या डावमध्ये चांगली बॅटिंग. एक षटकार आणि एक चौकार देखील त्याने ठोकला होता. एकच धाव आतापर्यंत खर्च केले 5 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक. स्लोवर चेंडू आणि इथे मात्र पंच वैभव सरांचा वाईट बॉलचा इशारा. लाईन आणि लेंथ थोडीशी चुकली. स्लोवर चेंडू टाकायचा होता. कल्पक बुद्धीचा वापर केला होता परंतु दिशा राहिली नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत पाठवत आहेत. 2 धावा धावपलकावरती. डान्सिंग डाऊन द विकेट आणि इथं कोणतीही धाव घेतलेली नाहीये. सुंदर गोलंदाजी वैष्णवची होती सांगता. एका षटकाच्या अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 2, जिथं एक विकेट माघारी परतले. नितीन पहिल्या षटकामध्ये बाद झाले. चोवीस चेंडूचा खेळ राहिलाय. 24 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता. स्क्रीन ऑपरेटर निरंजन पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये होणारी हालचाल, होणारी गडबड आर्यन स्पोर्ट कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद केली जाते. आज कॅमेरामॅन आपण पाहतोय त्यांना देखील आज उन्हाचा खूप झळा बसत आहेत परंतु डाकीवाडी येथील ही स्पर्धा आपल्या संपूर्ण कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना सौरभ पाटील पडद्यामागचा हिरो. आपल्या गालावरचं हास्य, फलंदाजाच्या बॅट मधला फटका संपूर्ण कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहेत. रवींद्र गोलंदाजी मार्कवरती आहेत तयार. स्ट्राइक एंड वरती ज्ञानेश्वर आले. दुसरे षटक आणि पहिली स्लिप देखील लावली आहे. बॉलर तयार. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू. दीर्घकाळ चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू उतरलाय. डीप स्क्वेअर लेग आहे. एकच सिंगल येते. एका सिंगलच्या साहाय्याने धावफलक वाढत राहील. 3 धावा धावफलकावरती. सुंदर ही स्पर्धा. मंद वाऱ्याची झुळूक. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल. पुन्हा चेंडू यष्टीरक्षकाच्या झुळीत विसावलाय. चेंडूची सांगता येते निर्धाव. पुन्हा डॉट बॉल. बिंदी गेंद. अलॉंग द ग्राउंड खेळलेला चेंडू. डीप स्क्वेअर लेग आहे. पुन्हा सिंगल. एक धावनं धावफलक वाढवलं जात आहे. संतोष यांच्या बॅटमधून एक सिंगल. 4 धावा धावफलकावरती. 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. इथे चेंडू हवेत उंच उडवलाय आहे खेळाडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. गुड कलेक्शन होतंय आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धावफलक वाढत राहील. सिंगल डबल ना तुम्हाला धावा वाढवणं गरजेचं आहे. 30 चेंडूंचा हा सामना आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगल. पुन्हा इथे 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावा धावफलकावरती. अलॉंग द ग्राउंड फटका सुरेख आहे. विजयसारखी बाट कडाडली हा फटका खेळत असताना. एक सिंगल. आज मात्र डाकेवाडीतील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्यांना भौगोलिक प्रॉब्लेम खूप येतोय. नैसर्गिक अडचण. बांधावरती चेंडू आदळतोय. तर आता बांध जर नसता तर या फटक्याला धावा चांगल्या भेटल्यात. त्या षटकाची होईल सांगतात. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत एकूण 8 धावा, जिथे एक विकेट बाद झाली आहे. या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या रवींद्र यांनी. यासाठी 18 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत एकूण 33 धावांची गरज.
18 चेंडू 33 ची गरज आहे. याच्यानंतरची होणारी मॅच चांगभल 11 आणि पूर्वा स्ट्रायकर्स या दोन संघामध्ये होणार आहे. पूर्वा स्ट्रायकर्स यांनी टॉस जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. पूर्वा स्ट्रायकर्स आपण तयार व्हायचं आहे, वेळेचं बंधन आहे मित्रांनो. सुंदर स्पर्धा. आमच्या आज माता माऊल्या देखील, आज घरातील कामांना माता माऊल्याने आज सुट्टी दिली आहे, कारण त्यांना माहिती आहे की आज आपला या स्पर्धेमध्ये मुलगा खेळणार आहे. आज आपला या स्पर्धेमध्ये कोणाचा भाऊ कोणाचा पती या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला भेटेल. तर चिमुकल्यांचे वडील देखील आज या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना पाहायला भेटत आहेत. आपल्या गावचा आणि गावच्या अभिमानात आणि गावच्या एकात्मतेचा हा उत्सव, सामाजिक एकोपा बनणारा स्पर्धा आहे. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज वैभव यांची लाईन थोडीशी चुकली आहे. 18 चेंडू आणि 32 ची गरज. फलंदाज मात्र मोठी उंचीचा चांगला वापर करतील का? ओहो, मोठ्या उंचीचा वापर, दूर से खेळा, दूर भेज डाला. गेंद बांधाच्या पलीकडे, 4 धावा, चौकार. 13 धावा धावपलकावरती. सुंदर फटका. या चौकाराच्या मदतीने धावपलकावरती धावा होतील 13 धावा. सुंदर फटकेबाजी होतीये. ही फटकेबाजी सातत्याने ठेवायची आहे तुम्हाला जिंकायचं असेल तर. ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी मंत्राचा जप करत बॅटिंग करत आहेत. थोडासा दूर होता चेंडू आणि इथे पुन्हा पंतांच्याकडे अपील केली आहे. पंताने अपील फेटाळली. डॉट बॉल पुन्हा येतोय. धावपलकावरती जैसे थे 13 धावा. 41 धावांचा पाठलाग सुरू आहे. ज्ञानेश्वर चांगल्या रिदम मध्ये आलेत आता. वेग ठेवलाय चेंडूवरती, सोडून दिलाय. चाल ओळखली होती, टप्पा पडल्यानंतर लाईन दिसली होती. 14 धावा. धावपलक वाढत राहील. नितीन लवकर बाद झाले. संतोष आणि ज्ञानेश्वर चांगला खेळ जमवत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. नो बॉलचा इशारा आणि इथे मात्र चेंडू पाठवलाय हवाई सपर. 6 रन, षटकार. गेंदगिरी स्लॉट में सीधा एक्स्ट्रा कवर के बाउंड्री लाइन के प्लॉट में 6 रन. दमदार स्ट्रोक. 7 धावा या चेंडूवरती भेटलेत. नो बॉलचा इशारा. 7 धावा भेटलेत. 21 धावा धावफलकावरती. कमालीची बॅटिंग. आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका, येईल तारावया म्हणून तुम्ही वाट कधी कोणाची पाहू नका. ज्ञानेश्वर वाट पाहत नाहीत तर गोलंदाजाची वाट लावत आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. प्रीहिटचा बॉल. पंतांचा नो बॉलचा इशारा. या चेंडूवरती बरंच काही घडलंय. फ्रीहिट देखील आला, षटकार देखील आला आणि धावफलक 7 न देखील वाढला. आणि ज्ञानेश्वरचा कॉन्फिडन्स हा देखील दमदार आहे. चला, पंच आपल्याला वेळेचं बंधन आहे, आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत. त्रिमूर्ती फायटर्स टीम डी वॉरियर्स कडून बॅटिंग होते दमदार. ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून फ्रीहिटचा बॉल. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन. चला, वेळेचं बंधन आहे त्रिमूर्ती फायटर्स. आपण जास्त वेळ खर्च करताय. फ्रीहिटचा बॉल आणि ऑन साइडला खेळलेला चेंडू. पुन्हा चेंडू निसटलाय. आहे खेळाडू, पुन्हा चेंडू निसटलाय. शेवटी ढीप मध्ये बॅकअप आला. एक सिंगल धावा होतील. 22 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय.
22 धावा धावपलकावरती आहेत. वेग वाढवलाय, हवेमध्ये उडवलाय, डीप मध्ये आहे खेळाडू. एक सिंगल घेतली जाईल, दुसरीचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. संतोषांनी ओळखले ज्ञानेश्वर यांचा खेळ सुंदर सुरू आहे. आपण फक्त एक सिंगल काढून ज्ञानेश्वर यांना स्ट्राईक एंड वरती आणून ठेवायचं आहे. बाकी ज्ञानेश्वर त्यांचं काम करेक्ट करत आहेत. सुंदर खेळ, सुंदर वातावरण, अद्भुत या विश्वामध्ये आज डाकेवाडी गावामध्ये उत्साहाचा सागर आपल्याला पाहायला भेटत आहे. एक वेगळा आनंद, षटकार चौकारांची माळ. आणि इथे पुन्हा खोदून काढलाय आणि पुन्हा चेंडू भेदून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अंदाच्या बाहेर ठोकलाय. षटकार आला, षटकाराच्या मदतीने धावा धावपलकावरती एकूण आहेत 2/9 29. ज्ञानेश्वर यांची दमदार आणि जोमदार फटकेबाजी, आग ओकणारी बॅटिंग. फलंदाज ज्ञानेश्वर, गोलंदाजावरती प्रेशर आहे वैभव वरती. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला वळवलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. एक सिंगल कंप्लीट. षटकाची होते सांगता 3 षटकाराच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा एकूण आहेत 30 धावा. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा बनवलेत ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून आणि संतोष यांच्या साथीनं. 22 धावांचा महत्वपूर्ण खेळ. त्याला पाणी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये भर उन्हामध्ये पोटामध्ये लागले आग, आग विझवायची म्हटलं ना तर पाणी हवंच. चला डीजे मास्टर, तुम्हाला देखील आवाज देतो एक सुमधुर संगीत ऐकूया आपण. हे नाव आणि डाकेवाडी हे गाव फक्त दिशा दिले चेंडूला. स्ट्रेट मध्ये आहे खेळाडू. एक सिंगल, एका सिंगलच्या साह्याने धावपलकावरती एक धाव ऍड होते. एकूण धावा 31. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा. ऑन साइड प्रयत्न केला. नो बॉलचा इशारा पंतांचा. प्रीहिटचा बॉल. धावा धावपलकावरती 32 धावा. 9 धावांची आवश्यकता आहे या जिंकण्यासाठी. प्रीहिटचा बॉल हिट केलाय डीप मिड विकेटला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये पण मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आहे. एक सिंगल. चला समोरचे खेळाडू सर्वांना विनंती आहे आपण बाजूला थांबा, कारण युट्यूब मध्ये प्रॉब्लेम होते स्क्रीन ऑपरेटरांना. चेंडू हवेत उंच उडवला आहे खेळाडू आणि इथे मात्र दोघांची झाली टक्कर आणि इथं चेंडूला आली चक्कर. कॅच होता, कॅच सुटलेला आहे. कॅच भी छूटा, दिल भी टूटा और बल्लेबाज ने एक रन भी लुटा. 3 चेंडू झाले, 34 धावा धावपलकावरती आणि आणखीन एक आतून स्ट्रोक हवेत आणि पुन्हा एकदा झोळी उघडली होती परंतु झोळी फाटली आणि चेंडू निसटलाय झोळीतून. दोन धावा धावपलकावरती वाढवल्या जातील. धाव होतील 36 धावा.
ज्ञानेश्वर मात्र या ठिकाणी धावचित पंतांनी घोषित केले कारण थोडेसे समोर आले. चला नवीन बॅट्समॅन अगोदर समोर आले, पंतांनी लक्ष ठेवलं आणि गोलंदाजानं चकवा दिला. ज्ञानेश्वर बाद. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये विशाल. नवीन बॅट्समॅन विशाल मैदानाच्या आतमध्ये. धावा आहे 36. 5 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मित्रांनो, ज्ञानेश्वर यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. सुंदर बॅटिंग. अलॉंग द ग्राउंड खेळलेला चेंडू. एक सिंगल. 37 धावा धावफलकावरती. नवीन बॅट्समॅन विशाल. चेंडू लॉंग स्टॉपला चाललाय. पुन्हा घोषांकी क्षेत्रात एक सिंगल वाढवली जाईल. धावा होतील एकूण 38 धावा. तीन धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 3 ची गरज. याच्या नंतरची होणारी आजच्या दिवसातील तिसरी मॅच चांगभल 11 आणि पूर्वा स्ट्रायकर्स. चांगभल 11 आणि पूर्वा स्ट्रायकर्स आपण तयार व्हायचं आहे. अफलातून ही स्पर्धा क्रिकेटची पंढरी आपण पाहतोय डाकीवाडीतील. दिशा दिली फक्त चेंडूला बॅकफुटवरती जाऊन. चेंडू हवेत उडवलाय आहे खेळाडू आणि इथे मात्र पकडला जातोय झेल. संपवलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. बॅटर होईल गॉन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 5 चेंडू आणि 3 ची गरज. दोन झाले. बॉल पकडत आहे का तो? रन आहे ना मागची एक. 2 बॉल ना. ओके 39 धावा झाले. 2 धावांची गरज आहे 5 चेंडू मध्ये. पाठी नाही आला हो बॉल. रन नाही तर कशाला तुम्ही सांगताय? रन नाही तिथे. 4 चेंडू आणि 3 ची गरज आहे. इथं वेगानं धाव घेण्याचा केलेला प्रयत्न. धाव कंप्लीट होते. 3 चेंडू आणि 2 ची गरज. तीन चेंडू आणि 2 ची आवश्यकता. विशाल स्ट्रायकिंग एंड वरती दबाव आहे. दोघांच्या वरती दबाव आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. बॉलर तयार. कृष्णा तयार आणि इथं चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. आता एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. स्कोर लेवल मेकअप झालाय. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या जवळ चेंडू विसावला. चेंडूची सांगता मात्र निर्धाव येते. डॉट बॉल. चेंडू ऑन साइडला वळवलाय आणि या चेंडूवरती येते एक धाव आणि या धावे बरोबर चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा.
चौकार येतो आणि चौकारानं विजय प्राप्त झालेला आहे टीम डी फायटर्स या संघाला. नाणेफेक जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय आणि तदनंतर दुसऱ्या डावामध्ये ज्ञानेश्वर यांची कमालीची बॅटिंग याच्या सहाय्यानं या मॅच मध्ये विजेता राहिला संघ टीम डी वॉरियर्स. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं देखील आपण आभार व्यक्त करूया. चांगभल 11 आणि पूर्वी स्ट्रायकर्स आपण लगेच या. चांगभल 11 आणि पूर्वा स्ट्रायकर्स. चांगभल 11 आणि पूर्वा स्ट्रायकर्स. पूर्वा स्ट्रायकर्स बॉलिंग करत असेल. मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण वितरण करत आहोत. आत्ताच्या मॅच मध्ये सुंदर बॅटिंग ज्यांची आपण पाहिली ते आहेत ज्ञानेश्वर. आत्ताच्या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच. ज्ञानेश्वर, तुम्हाला विनंती आहे की प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. अकरा चेंडूमध्ये 24 धावांचा खेळ केला. ते राहिले ज्ञानेश्वर आत्ताच्या मॅच प्लेयर ऑफ द मॅच. माननीय आदरणीय तानाजी साळुंके शेठ यांच्या शुभास्ते आपण प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार वितरण करत आहोत. कॅश प्राइज आणि जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. ज्ञानेश्वर यांना प्लेयर ऑफ द मॅच.